केस ब्रदर्सचा संघ तयार आहे आणि या वेळेला मात्र नक्कीच पहिला खेळाडू मार्क घेतोय आणि पहिला खेळाडू आहे साहिल चव्हाण. या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि येथे नक्कीच आता बॉल आउटच्या थराराला सुरुवात होते. केस ब्रदर टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी बॉल आउट करण्यासाठी साहिल चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. येस, बॉल आउटचा थरार आणि युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार झालाय बॉल आउट मध्ये साहिल चव्हाण. पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गोल. कमाल खेळ केस ब्रदर्स. पहिलाच खेळाडू साहिल चव्हाण बॉल आउट मध्ये पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केले. चला नेक्स्ट खेळाडू येईल उमेर 11 टीमचा संदीप. संदीप आता आपल्याला पाहायला मिळेल. आता पाहूया संदीपने जर बॉल आउट मध्ये यष्ट्या उद्ध्वस्त केल्या 1 पॉइंट येथे नक्कीच पाहायला मिळतोय. साहिल चव्हाणने कमाल केले. साहिल चव्हाणच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. आता उमेर 11 टीम कडून संदीप आलाय, तो पाहूया यष्ट्या उद्ध्वस्त करतोय का. उमेर 11 टीम संदीप आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, यष्ट्या पासून लेग सिक्स पासून थोडासा दूर राहिलाय. एक चान्स मिस केलाय उमेर 11 टीम कडून संदीप. आता मात्र नक्कीच पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पहिला गोलंदाज आणि यॉर्कर बॉल फेकला साहिल चव्हाणने योग्य टप्प्यावरती. हा जल्लोष केस ब्रदर्स टीमचा. आता पाहूया साई नवलाई टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी बॉल आउट करण्यासाठी खेळाडू येतोय विशाल. आता पाहूया त्याच्या माध्यमातून येथे बॉल आउट होईल का. एक खेळाडू आहे साहिल चव्हाण, त्याने बॉल आउट मध्ये हिट केलंय. 1 पॉइंट त्याने मिळवलाय केस ब्रदर्स टीम कडून. येथून हा बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत प्रत्येक टीमचे 4 खेळाडू बॉल आउट करत नाही तोपर्यंत कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे सांगू शकत नाही. बॉल आउटच्या थरारामध्ये साई नवलाई टीम कडून गोलंदाज आलाय विशाल. पाहूया हिट करतोय का. ओहो, टनकेला बॉल मिस झालाय. आता हात मिस झालाय विशाल कडून. चला केस ब्रदर्स हिरेन खेडेकर नेक्स्ट बॉलर केस ब्रदर्स टीम कडून. 1 पॉइंट केस ब्रदर्सचा आपल्याला पाहायला मिळालाय. साहिल चव्हाणने कमाल केले. 1 गुण त्यांनी मिळवलाय नक्कीच बॉल आउट करत असताना. तर आता हिरेन खेडेकर आपल्याला पाहायला मिळतोय बॉल आउट करण्यासाठी. ओहो, उसळी जास्त मिळाली. लाईन चांगली होती. या स्टन वरती फेकला होता बॉल परंतु उसळी जास्त मिळाली आणि त्यानंतर आता मात्र मिस झालाय. 1 पॉइंट आहे केस ब्रदर्स टीम कडे. आता उमेर 11 टीम कडून अरविंद नक्कीच चांगला खेळलाय. निखिल आलाय. आता निखिल उमेर 11 टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूया निखिल बॉल आउट मध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करतोय का. आता मिस झालाय हा बॉल खूपच बाहेर लेग स्टिक पासून दूर राहिला. चला साई नवलाई संघ नवीन पुढील खेळाडू आता साई नवलाई टीम कडून विकास आपल्याला पाहायला मिळतोय. हिट करतोय का हे पाहायचंय. ओहो, मिस झालाय. आनंद थोडासा दिसतोय केस ब्रदर्स टीम कडे कारण त्यांनी 1 गुण मिळवलाय. चला तिसरा खेळाडू केस ब्रदर्स टीम कडून मंगेश, माफ करा संदेश. आता पाहूया संदेश रायनांग. 1 त्यांनी हिट केलाय. केस ब्रदर्स टीम कडे लीड आहे 1 पॉइंटची. संदेश रायनांग करतोय का कमाल. नाही, आता हा नक्की चुकीच्या लाईन लेंथ वरती बॉलला फेकलाय. 1 पॉइंट वरती दिसत आहेत. अजून एक चान्स केस ब्रदर्स टीम कडे. एक खेळाडू बाकी आहे. आता उमेर 11 टीम कडून आलाय खेळाडू अरविंद. हा कमाल खेळाडू आहे. त्याने कमाल केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉल आउट मध्ये पॉइंट मिळवायचा आहे. एकही पॉइंट खातं आता उमेर 11 टीमचं खुललं नाहीये. दुसऱ्या बाजूला साई नवलाई देखील खातं खुलताना दिसला नाहीये. 1 गुण मिळवलाय नक्कीच केस ब्रदर्स टीम कडून परंतु आता त्यांचा एकच खेळाडू बाकी राहिलाय. पाहूया अरविंद कमाल करतोय का या बॉल वरती. ओहो, थोडासा मिस झालाय. अगदी यष्ट्यांच्या वरून गेलाय हा बॉल. येथून पाहिलं गेलं तर
नक्कीच प्रयत्न चांगला होता अरविंदचा, परंतु या वेळेला मात्र मिस झालाय. एक चान्स अजून मिस झालाय. दुसऱ्या बाजूला आता साई नवलाई टीम कडून शुभम. आता पाहूया साई नवलाई टीमचं देखील खातं इथे खुललं नाहीये बॉल आउट मध्ये. हा देखील खराब बॉल, खूपच बाहेर. येथून देखील खातं खुलताना दिसला नाहीये. आतापर्यंत प्रत्येकाने 3-3 बॉल फेकले. खातं खुलले केस ब्रदर्स टीमचं. 1 पॉइंट त्यांच्याकडे आहे. हा शेवटचा चान्स आहे. यामध्ये मंगेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. येथे पॉइंट मिळवला, 2 गुणांची लीड मिळेल. 1 गुण त्यांच्याकडे आहे, परंतु प्लस पॉइंट होईल. 2 गुण मिळवायचे. तर पाहूया राऊंड द विकेटने. ओ दांडी गोल आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये येथे नक्कीच प्रवेश केलाय टीम आहे KS ब्रदर. 2 गुण मिळवले आणि कमाल खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. KS ब्रदरने कमाल केली आहे आणि या मॅच मध्ये या बॉल आउटच्या थरारामध्ये साहिल चव्हाण आणि मंगेश हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फिंगर रोल केले, यॉर्कर बॉल फेकला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पोहोचलेत या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन, कारण आपण पाहिलं गेलं तर पुढच्या 2 संघाकडे संधी होती, परंतु एक पॉइंट जरी मिळवला तरी हा संघच फायनल मध्ये जाणार होता. चला सेमी फायनलचा थरार आता मजा येईल या मॅचला. एका बाजूला उमेर 11 तर दुसऱ्या बाजूला साई नवलाई आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष दोन्ही टीमला करायचा आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. चला टॉस साठी कॅप्टन लगेच या. साई नवलाई टीम त्यांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळेल उमेर 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी लगेच यायचं आणि सेमीफायनलचा थरार होईल. मग येईल या स्पर्धेचा अंतिम सामना ज्यामध्ये पोहोचलेत KS ब्रदर्स.